आता जी चौथी परिक्रमा माझी झाली, नर्मदा परिक्रमा, त्यामध्ये बिलघडा म्हणून एक गाव आहे. तिकडनं आम्ही घाट उतरून खाली आलो होतो आणि गरीब वस्ती होती आणि एका दारामधनं, एका घराच्या दारामध्ये एक साधारण 75 वर्षाच्या आजी बसलेल्या होत्या. हातामध्ये कोयता होता, म्हणजे विळा, आणि पपई होती आणि त्या वाट बघतच बसल्यासारख्या बसलेल्या होत्या. मला बघितल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने हाक मारला, आई आहे महाराज. त्यानं म्हटलं की माताजी खूप घाई आहे, मला जायचंय. ते म्हणजे बैठिये तो महाराज, असं म्हणून त्यांनी चटई अंथरली. म्हणाली की बघा मैयाची लीला कशी असते. मी म्हणे शेतकरी आहे, माझ्याकडे काय फार धर्मकर्म काही होत नाही म्हणे. सकाळी मी शेतावर जाऊन आले, सगळं काम केलं, खूप भूक लागली होती म्हणून घरी आले. घरी आल्यावर विचार केला की आता एखादं फळ काढू झाडावरचं आणि ते आपण खाऊ. फळ खाल्ल्यानंतर मी आंघोळ करीन, पूजा करीन, त्याच्यानंतर जेवणार आहे म्हणे. पण फळ काढल्यानंतर पहिला विचार म्हणे दररोज हाच येतो की कोणाला दिल्याशिवाय मी कसं खाऊ. आता वास्तविक झाड तिचं, घर तिचं, फळही तिचंच होतं. म्हणून तिने देवाला प्रार्थना केली, म्हणजे की कोणाला तरी पाठव की मी ज्याला आधी देईन आणि मग मी खाईन. हे अध्यात्म आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागपूर्वक भोग घ्यायचा. मी भोग घ्यायचा आहे, काही सोडायचं नाहीये, पण आधी कोणासाठी तरी देऊन मग मी भोग घ्यायचा आहे.